की विजय आपला निश्चित आहे। आता किती फरकात होतो हे आपल्याला कळेल थोड्या वेळाने, कारण आता अजून महाड पोलादपूर पुढं चालू आहे आणि चांगल्या प्रकारे लोकांनी कौल दिलेला आहे आणि आता युतीचं पण सरकार येतं आहे आणि त्यामध्ये पाहूया आता आपल्याला संधी मिळेल त्यामध्ये असं मला वाटतंय, कारण ही 4थी टर्म आहे आणि 4थ्या टर्ममध्ये प्रचंड मेहनत माझ्या कुटुंबियाने, मुलाने, सुनाने, लेकीने, पत्नीने आणि कार्यकर्त्या, भाजप, महायुती सगळ्यांनीच, की जेणेकरून जे घेतलंय ते स्वीकारायला पाहिजे आणि अशा प्रकारे मी सगळ्यांना धन्यवाद देतो। 10व्या फेरीनंतर आपल्या प्रतिस्पर्धीच्या उमेदवार आहेत। या घडीला आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो। जामनेर मधनं गिरीश महाजन यांचा सुद्धा विजय झालेला आहे। आताची ही आणखी एक ब्रेकिंग न्यूज, तिसरा हा निकाल समोर येतोय। जामनेर मधनं गिरीश महाजनांचा विजय झालेला आहे। काही वेळापूर्वी आपण पाहिलं वडाळ्यातला निकाल देखील समोर आलेला होता। कालिदास कोळंबकर यांचा विजय झालेला जाहीर करण्यात आलेला होता। तत्पूर्वी आदिती तटकरे यांचा देखील विजय जाहीर करण्यात आलेला होता। आणखीन एक खानापूर मधला निकाल, सुहास बाबर यांचा सुद्धा विजय झालेला आहे। सुहास बाबर देखील विजयी झालेले आहेत। तर तिथं ठाण्यामध्ये आता सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे। नरेश मस्के त्या ठिकाणी पेढे वाटप करताना दिसत आहेत आणि सर्वत्र जल्लोषाचा वातावरण पाहायला मिळत आहे। महायुतीचा बोलबाला विधानसभा निवडणुकीमध्ये खानापूरमधून सुहास बाबर आता विजयी झालेले आहेत। तर गिरीश महाजन यांनी देखील आपला गड आता कायम राखलेला आहे। मी थेट जाते शीतल पवार यांच्याकडे। शीतल मॅडम, गिरीश महाजन यांनी आपला गड हा कायम राखलेला आहे। असं म्हटलं जात होतं की या ठिकाणी मराठा विरुद्ध गुजर अशी खरं तर लढत होती आणि मराठा ओबीसी या सगळ्या लढाईमध्ये या सीट संदर्भात मात्र अनेक साशंकता व्यक्त केली जात होती। अशा वेळी मात्र पुन्हा एकदा महाजनांचं नेटवर्किंग या ठिकाणी वरचढ ठरताना दिसतंय आणि महाजनांनी आपला गड कायम राखलाय। खानापूरमध्ये सुहास बाबर यांचा सुद्धा विजय झालेला आहे। जाहीर करण्यात आलेले आहेत हे निकाल आणि याच संदर्भातले अपडेट्स आपण सातत्याने जाणून घेतो आहोत। सुहास बाबर खानापूरमधनं विजयी झालेले आहेत। आपण पाहिलं जामनेरमधनं गिरीश महाजन यांचा सुद्धा विजय झालेला आहे आणि कालिदास कोळंबकर वडाळ्यातनं, श्रीवर्धनमधनं आदिती तटकरे जाहीर झालेले हे निकाल आहेत आतापर्यंतचे। गिरीश